दादा आपलं नाव कसं? सोमनाथ सुरेश पावशे. पावशे. आपल्या नंदीचं नाव कसं? लंपी. लंपी डॉन. काय सांगाल लंपी डॉन बद्दल? किती वर्ष झालं आपल्या दावणीला आहे? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली आपल्या दावणीला आहे. नक्कीच 3 वर्ष झाली. किती गुलाल झालेले आहेत आपल्या दावणीला? खूप काय झालं. खूप झालेले आहेत गुलाल. काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? म्हणजे ती गाडी समोरची गाडी मोठीच होती, तेवढं आम्हाला म्हणजे विश्वास होता लंपीवर की ही गाडी काढेल, पण ती गाडी समोरची फारच मोठी होती. फारच मोठी होती. आणि लंपी बरोबर पैरा कुणाचा होता? बालविड्यांचा सरकार होता. नक्कीच तुम्ही पाहता इकडे सरकारला ॲग्रेसिव्ह आहे, मगासपासून आपण पाहतोय. काय सांगाल सरकारबद्दल? काय सांगाल? सरकार पण खूप छान बैल आहे. तो पब्लिकनी कंटिन्यू पळत असतो. पब्लिकने कंटिन्यू पळत असतो. नियोजन आजचं कसं झालं होतं? आजचा म्हणजे महेश आणि करण पावशेने केला होता नियोजन. नक्कीच इथून मागचे सुद्धा नियोजन त्यांच्याकडेच असतात की त्यांच्याचकडे असतो? त्यांच्याकडेच नियोजन असते. लंपीचं नियोजन ते करतात. लंपीचं नियोजन ते करतात. किती वर्ष झालं आपल्या दावणीला आलाय नंदी? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. कुणाकडून आणला? हा बापू गायकवाड म्हणून आहे. काय बघून आणला होता नंदी? नंदी म्हणजे तो लहान होता ना, तो खूप ॲग्रेसिव्ह होता. म्हणजे असं आम्हाला पकडून सुद्धा देत नव्हतं. 4 जणांना तेच बघून घेतला होता आम्ही. खूप पळ आहे. खूप पळ आहे. काय सांगाल पळाबद्दल? काय सांगाल त्याच्या पळाबद्दल? म्हणजे त्याच्या जर समोर गाडी पळत असली ना, तर तो ओव्हरटेक करून देतच नाही कधीच. ओव्हरटेक करून देत नाही. कोणत्या खांदी पळतो? तो दोन्ही खांदी आतमध्ये पळतो. दोन्ही खांदी आतमध्ये पळतो. नक्कीच. आणखी काय सांगाल कोणाच्या नावाने आज गाडी पळाली होती? आज ही आमच्या मित्राच्या नावाने पळाली. दादा आपलं नाव काय? सौरभ दिसले. नक्कीच. काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? काय सांगाल आपल्या नावाने गाडी पळाली? गुलालाबद्दल सांगायचं गेलं तर खूप आनंद होतो, कारण की दोन्ही बैल नंदी आमच्या गुलालात आहेत. नक्कीच. काय सांगाल आपल्या घरी कुठला नंदी आहे का दावणीला? आहे तर 3 बैल आहेत. काय नाव आहेत त्यांची? एकाचा सरदार आहे, एकाचा सावकार आहे, एकाचा भिंगरी आहे. भिंगरे. काय सांगाल त्या नंदींच्या बद्दल? काय सांगाल आपण? ते अतिशय चांगले पळतात. एकच पहिली शर्यत केली त्यांची ना, पहिली शर्यत झालेली आहे गुलालात. पहिली शर्यत गुलाबातच झालेलं आहे. दादा लंपी वगैरे 3 फेऱ्याला वगैरे जातो का? जातो. नक्कीच. आता कालचं एक मैदान झालं. काय सांगाल? ते पण गटपास झाला होता, पण सेमीला कसे मुंबईचे दोन्ही टॉपचे वाघ होते ना, त्याच्यामुळे जरा सेमीला पडली गाडी. सेमीला पडली. नक्कीच. पण सेमीपर्यंत गाडी गेली म्हणजे नक्कीच कुठला तरी पळ चांगला आहे, त्याच्यावर ती गाडी तिथपर्यंत पोहोचलेली नाही. काय सांगाल त्या पळाबद्दल? त्याच्या पळाबद्दल म्हणजे आम्हाला त्याच्या पालनावर खूप विश्वास आहे. पण कसं आता ते आम्हाला नियोजन होत नाही ना, 3 फेऱ्याचं नियोजन मध्ये आणि बिंजोरच्या नियोजन मध्ये खूप अंतर राहतो. नक्कीच. 3 फेऱ्याचं मैदान सुद्धा मुंबईला चालू झालं. आता हळूहळू त्याची संख्या सुद्धा वाढायला लागलेली आहे, म्हणजे कंटिन्यू आता मैदान व्हायला लागलेले आहेत. काय सांगाल बिंजोड आणि 3 फेऱ्या मैदान काय तुम्हाला वाटतं दोन्ही बद्दल? त्याच्यामध्ये आम्हाला बघायला गेलं तर बिंजोड चांगला वाटतो, कारण का 3 फेऱ्यामध्ये बैलाची जरा जास्ती निघते ना, रिस्क निघते. अच्छा. नक्कीच. कारण 3 फेऱ्याला म्हटलं की भरपूर तेवढी तग धरून ठेवायला लागतं 10 बैल थांबेपर्यंत. पण बिंजोडमध्ये तसं नसतंय. दोन्ही बैल थांबलीत की तुम्हाला हुशार फक्त ऐकायचं आणि गाडी सोडून द्यायची. नक्कीच. तिथं 3 फेऱ्याला कस सुद्धा लागतो सुट्टी मेकरचा, कारण 10 बैल एक साथ उभे राहण्यापर्यंत सुट्टी मेकरनं ती गाडी दाबून धरायला लागते. काय सांगाल त्याबद्दल? त्याच्याबद्दल सांगायला म्हणजे आता 3 फेऱ्याचा कसं आहे, एखादा बैल हल्ला तरी झेंडा पंचांना थांबावा लागतो. नक्कीच. 10 गाड्या मांडता एखादा कुठली तरी गाडी हलतच असतो. त्याच्यामुळे सुट्टी मेकरांचा खूप कस निघून जातो. नक्कीच. म्हणजे तुम्हाला इकडे बिंजोडमध्येच खेळायला आवडतं? बिंजोरमध्येच केलेला. नक्कीच. दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या गुलालासाठी आणि शर्यतीसाठी. धन्यवाद. धन्यवाद.